हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी कालची पोझिशन आणि उद्या आपण निफ्टीमध्ये एक्सपायरीमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो ते बघणार आहे. ठीक आहे. तर त्याआधी मी तुम्हाला आधी माझी कालची पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर मला टोटल फक्त 661 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. ते पण मी तुम्हाला ऑलरेडी एक शॉर्ट्समध्ये अपलोड केलेलं की आजचं मार्केट हे साईडवेज टू रेंज बाउंडमध्ये असेल म्हणून. ठीक आहे. आणि अगर तुम्ही तो शॉर्ट्स बघितला नसेल तर मी तुम्हाला आय बटन किंवा एंड स्क्रीनला मिळेल तुम्हाला एकदम शेवटी, तर तुम्ही ते नक्की बघू शकता. कारण मी मार्केटला सुरुवातीला सांगितलं काल की जास्त एंट्री घेऊ नका, कारण अगर जास्त एंट्री घेतलं तर एल जायचे चान्सेस जास्त आहे, कारण मार्केट एका रेंज बाउंडमध्ये आणि वॉलेटाईल मार्केटमध्ये. त्यामुळे मी आधी सांगितलं की एंट्री घेऊ नका. त्याचप्रमाणे मला 2 सेटअप मिळाले आणि ते सेटअप कसे मिळाले, मी एंट्री का घेतली मी तुम्हाला सांगतो दोन्हीमध्ये. अगर तुम्ही पेटीएममध्ये बघत असाल तर मी पेटीएममध्ये 500 रुपये प्रॉफिट झालं, तर त्याची मी तुम्हाला एंट्री दाखवतो कुठे घेतली आणि का घेतली ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सर्वात पहिले मी तुम्हाला डेली टाईम फ्रेमपासून दाखवतो मी एंट्री का घेतली. कारण मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं अगर मार्केट जो अप ट्रेंडला असेल, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन होतं ना, तर मार्केट 10 पैकी 7 वेळा हे डाऊन साईडला जाणारच, बरोबर. त्याचप्रमाणे हे बघा, ह्या साईडला त्याने एक वरच्या साईडला कॅन्डल गेली आणि नेक्स्ट डेला त्याच्या खाली ओपन झालं आहे. ठीक आहे, क्लोजिंगच्या खाली ओपन झालं आहे. त्यामुळे मी तुम्हाला माझी एंट्री 15 मिनटामध्ये दाखवतो मी एक्झॅक्ट कुठे घेतली ते. माझी एंट्री होती 461 रुपये आणि 70 पैसे. तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन दाखवतो, 461 रुपये 70 पैसे. ठीक आहे, ओके. ही एंट्री माझी. ॲक्च्युली मला एंट्री जरा लवकर घ्यायची होती, पण अगर तुम्ही माझं चार्ट बघितलं असेल, पोझिशन बघितलं असेल, तर त्यामध्ये एक निफ्टीमध्ये तुम्हाला लॉस दिसला असेल. तो लॉस कशामुळे झाला, कारण मी आदल्या दिवशी कॅरी फॉरवर्ड करून गेलेलो, एक बाईंग केली त्यामध्ये. त्यामुळे मला फ्लॅट ओपन झाल्यामुळे थोडासा लॉस झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मी पोझिशन बघितलं, मला पोझिशनमध्ये कुठे काय प्रॉफिट दिसत नव्हतं, म्हणजे काय ट्रेड मिळत नव्हता. त्याच्यामुळे मी पेटीएमवर केलं, थोडा लेट आलो. त्यानंतर मी डायरेक्ट 470च्या ह्या लेवलच्या आसपास मी एंट्री घेतली. ते काय एंट्री घेतली, कारण 4 रेड कॅन्डल बनवले. त्याच्यानंतर त्याने एक ग्रीन कॅन्डल बनवला हाय 15 मिनटाचा, आणि त्याचा जसा लो ब्रेक केला ना, मी माझी एंट्री घेतली. ॲक्च्युली मला सुरुवातीला इकडेच कुठेतरी एंट्री घ्यायची होती, इकडे किंवा ह्या साईडला. तेव्हा मिळालं असं मला प्रॉफिट पण एक बऱ्यापैकी झालं असतं. आणि माझी एक्झिट मी केली 456.70, म्हणजे 456.70, या लेवलच्या आसपास मी माझी एक्झिट केली. ठीक आहे. ॲक्च्युली मला कळत होतं की मोठा टार्गेट भेटणार नाही ह्या ट्रेडमध्ये, त्यामुळे मी माझा जो 500 रुपयाचा माझा एल होता, तर मी 500 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये तो ट्रेड काढून टाकला. कारण अगर आदल्या दिवशी अगर वरती जात असेल, नेक्स्ट डे गॅप डाऊन ओपन झाला ना, मी आधी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं. ठीक आहे. तर मार्केट मग मोस्टली डाऊन साईडला जाऊ शकतं. त्याचप्रमाणे मी एंट्री घेतली, थोडी वरती मिळालं असं प्रॉफिट मिळालं असतं, पण लक्ष नव्हतं त्यावेळी. पण जसं बघितलं मला सेटअपमध्ये ट्रेड बसला, मी एंट्री घेतली आणि यामध्ये मी 500 रुपयाचा प्रॉफिट बुक केला. आणि दुसरी मी सांगतो तुम्हाला, दुसरा मी जो 507 रुपयाचा प्रॉफिट दिसतं तो जिओ फायनान्समध्ये होता. तर मी तुम्हाला जिओ फायनान्सची एंट्री सांगतो कुठे घेतली. माझी जिओ फायनान्सची एंट्री होती 348 रुपये आणि 30 पैसे. ठीक आहे, 348 रुपये 30 पैसे. ह्याचा पण तुम्हाला सेटअपचा मी तुम्हाला सांगतो मी एक्झॅक्ट का घेतला ते. ठीक आहे, ही माझी एंट्री होती. तुम्हाला सेम डेली टाईम फ्रेमवरती गेलो ना, तर तुम्हाला बघा आता बॅक टू बॅक तुम्हाला 2दा सेम एक प्राईज ॲक्शनचं एक्झाम्पल मिळालं असेल. आदल्या दिवशी मार्केट वरती गेलं आणि नेक्स्ट डेला त्याच्या लोच्या खाली मार्केट ओपन झालं. ठीक आहे. ज्यावेळी त्याच्या लोच्या खाली मार्केट ओपन होतं ना, तर मार्केट हे मोस्टली 10 पैकी 7 वेळा, लक्षात ठेवा, 10 पैकी 7 वेळा, 10 पैकी 10 वेळा होणार नाही, 10 पैकी 7 वेळा मार्केट डाऊन साईडलाच जातं. ठीक आहे. त्याप्रमाणे एंट्री घेतली. आता मी तुम्हाला 15 मिनटामध्ये सांगतो. 15 मिनटामध्ये अगर तुम्ही बघितलं ना, 15 मिनटामध्ये पण मला इकडे पण थोडी लेटच मिळाली माझ्या. आता मी मोस्टली हा जो रेड कॅन्डल आहे ना, ह्या रेड कॅन्डलच्या आसपास मी एंट्री घेतली असेल. ठीक आहे. आता मला एक्झॅक्टली टाईम आठवत नाही आहे, आणि काल व्हिडिओ नाही बनवला, काय म्हटलं आज सुट्टी, आता आजच व्हिडिओ बनवून टाकून. ठीक आहे. ही मोठी रेड कॅन्डल बनली, इकडे एंट्री बरोबर मिळाली. पण माझा इकडे कसं 500 रुपयाचा प्रॉफिट होतं, 500 रुपयाचा टार्गेटमध्ये मी इकडे 346.60च्या आसपास निघालो. 346.60 म्हणजे अजून वरती. अच्छा, ह्या लेवलच्या आसपास मी निघालो. ठीक आहे. इकडे 1:1चं इथे पण मला टार्गेट झालं. ॲक्च्युली थांबलो असतो तर कदाचित 1:3 किंवा 1:2चा तरी मिळालाच असता आरामात. पण मी जास्त इक्विटीमध्ये करत नाही, त्यामुळे मी जास्त वेळ थांबलो नाही. आणि मला मार्केट जरा वॉलेटाईल वाटत होतं, त्यामुळे मी थांबलो नाही, तर मी थांबलो असतो शेवटपर्यंत. ठीक आहे. तर हीच होतं की मार्केट वरती गेलं, नेक्स्ट डे गॅप डाऊन झालं की आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. फक्त हे तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला की आपण असं सुद्धा करू शकतो, कारण हे सोपं पडतं करायला. ठीक आहे. आणि आता आपण बघूया की निफ्टीमध्ये आपण उद्या काय ट्रेड करू शकतो, म्हणजे मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही आता बघत असाल की खूप दिवसापासून मार्केट एक रेंज बाउंडमध्येच फिरतं आहे, एक क्लिअर मोमेंटम मिळत नाही आहे, बरोबर.
अगर तुम्ही बघत असाल शेवटचे 5-6 दिवस पण बघा किंवा 7-8 दिवस 8 तारखेपासून तरी बघितलात ना, तर तुम्हाला एक क्लिअर रेंज नाही मिळत आहे, क्लिअर मोमेंटम नाही मिळत आहे. तर कदाचित आता एक मोमेंटम मिळायचे चान्सेस आहेत. 24,594चा जो मी एक मार्क केला ना, त्याच्यावरती समजा मार्केट ओपन झालं, ठीक आहे. 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल मिळाली ना, तर आपण आता फ्लॅट ओपन झालं, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल मिळाली, आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. 2 क्वांटिटी आपण घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही नॉर्मली जेवढ्या क्वांटिटी घेता तेवढा घेऊ शकता. मी माझं सांगतो आहे, मी 2 लॉट पी सेल करीन. अगर छोटा लॉट असेल तर कदाचित 3 पण लॉट होतील, ठीक आहे. जशी 5 मिनिटाची कॅन्डल ग्रीन होईल त्याचा हाय ब्रेक केला, मी एंट्री घेईन. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. 1:2चा टार्गेट जसा कंप्लीट झाला, मी माझा एस-एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करेन, ठीक. समजा गॅप अप झाला, 5 मिनिटाची अगर ग्रीन कॅन्डल मिळाली, त्याचा हाय ब्रेक झाला, तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. पण कसं कदाचित कसं माहीत आहे, एक आपल्याला रेजिस्टन्स पण फेस होऊ शकतो. पण आपल्याला सेटअपमध्ये मिळाली एंट्री तर आपल्याला घ्यायचंच आहे. मग भले त्याच्यानंतर एस-एल गेला तरी चालेल किंवा मग टार्गेट मिळाला तरी चालेल, कारण आपला टार्गेट 1:4 असल्यामुळे काय फरक नाही पडणार आहे. 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल ब्रेक झाली, आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मी स्वतः जाणार आहे, ओके. मी ऑप्शन सेलिंग करीन त्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे ऑप्शन सेलर काय करू शकता की गॅप ओपन झाला, पहिली 15 मिनिटाची अगर ग्रीन कॅन्डल दिसत असेल ना, त्याचा हाय मार्क करायचा, त्याचा लो मार्क करायचा. त्याच्या लोचा जो पण असेल, समजा आता इकडे 24,600 असेल तर 24,600चा पण पी सेल करू शकतो. आणि त्याचा एस-एल सांगतो मी काय, जसं हाय ब्रेक केला जोपर्यंत त्याचा लो टच होत नाही ना, तोपर्यंत आपण पोझिशनमध्ये राहून देतो. अगर दिवसभर लो पण टच नाही झाला ना, तर आपण एक्झिट नाही करायची, कारण अगर लो टच नाही आला तसं पण तुम्हाला प्रॉफिटमध्ये होणारच तुम्ही, ठीक आहे. ते काय. आणि बाहेरसाठी 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, हाय ब्रेक केला तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 2 एंट्रीनंतर समजा काय मिळत नसेल मोमेंटम, तर समजायचं उद्याचा दिवससुद्धा हा एक साईडवेज असू शकतो प्रत्येक दिवसासारखा, ठीक आहे. आणि मी डाऊन साईडचं तुम्हाला सांगतो. डाऊन साईडला समजा फ्लॅट ओपन होणं हा वाला लेवल ब्रेक केला ना, तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. पण क्वांटिटी अर्ध्या करा. आता समजा मी उद्यावरती 2 क्वांटिटी मारत असेल, 2 पी सेल करत असेल ना, तर उद्या डाऊन साईडला फक्त एकच पी सेल कॉल सेल करीन, ठीक आहे. एक कॉल सेल करीन, कारण त्याच्यामध्ये मल्टिपल सपोर्ट्स मिळायचे चान्सेस. आणि काय न्यूज असेल तर तो डायरेक्ट एका क्वांटिटीमध्ये बऱ्यापैकी पैसा देईल, ठीक आहे. जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला दोन्हीकडे, मी माझा एस-एलला सर्व कॉस्ट टू कॉस्ट करीन. आणि त्याचप्रमाणे कमीत कमी 1:4 ते 1:5चा टार्गेट ठेवणार. त्याच्याशिवाय मी मार्केटमधून निघणारच नाही, ओके. आणि मोठा गॅप डाऊन झाला, पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल दिसली, आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. आणि पहिली समजा गॅप डाऊन झाला, पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल मिळाली ना, एक ग्रीन कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर समजा जसं हा वाला फिल झाला ना गॅप, त्याच्यानंतर परत येऊ नका, तो ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक करत असेल ना, तर एक बऱ्यापैकी वरच्या साईडून डाऊन साईडला एक मोठी मुवमेंटम येऊ शकते, ठीक आहे. त्यामुळे अगर गॅप डाऊन झाला तर उद्या फक्त गॅप डाऊनसाठी डाऊन ट्रेंडच बघा, आणि गॅप अप झाला तर फक्त गॅप अप ट्रेंडच बघा. त्याशिवाय जास्त काय करू नका, एकदम सिम्पल ठेवा, ओके. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.